परंतु काही काही शब्द जरी तुझ्या चेहऱ्याचे हावभाव थोडी कमी पडत आहे ते वाटत. हा भाव कमी पडत आहे बाई. लाखोची नाही करोडोची मागणी करोडोची मागणी. आता सगळं झालं ना. आता हे काढून द्यायचं ना ते. खोटी चाललं येतं का शास्त्र आहे त्याचं मानपा याच्यामध्ये मानावऱ्याची का गोष्ट आहे. का ग बापू किती बोलत राहायची तर जवळ तुम्ही लवकर या आधी. मामाजी तुम्हाला आमची अडचणच माहित नाही कायची. हा जो मीला लुगडा आणून गेला ना हा पाहिजे तसा फिटिंग मध्ये बसला नाही म्हणून पिनं वगैरे लावून कसा तरी ऍडजस्ट केलेला. आता काही ठिकाणी तिचे हात पुरत होते काही ठिकाणी मी मदत केली. मग आता त्या पिना काढून देण्यासाठी मला धावा लागेल. आता काळी ना काढेल माझी पोरगी. काळीला काढेल तुमची पोरगी आणि त्या काळीने तिच्या पाठीला दुखापत झाली म्हणजे माझ्या मुलीला होईल. आणि माझी का कोणीच नाही. तुमची कोण माझा तर जीव माझा जीवारा हो माझ्या जीवारा हो. जन्माला घालायला तकलीफ झाली तर आमचा आम्हाला माहिती. जन्माला घालावं तकलीफ झाली जी याची पोरगी का याच्या पोटात होती. कशासाठी घेण्या केलं तडका फडके तो सांगा. आता आली गोष्ट रुळावर. बाबाजी जी कितीतरी दिवसापासून लग्नाची तारीख काढून म्हणून तुम्ही मला मुक्कामा देता. म्हणून आज मी तब्बल 3 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन मुक्कामाने इथे आलो. म्हणजे संध्याकाळी कोंबडा धापायचा मस्तपैकी जेवण करायचं आणि रात्री निवांत लग्नाच्या विषयावर चर्चा करायची. नाही कोंबडा कापलो नसतो पण मी घरी नाही आहे ना. आता तळागाने बाहेर गावी चाललो लग्नाला. तोटमाझारी देखे बारला म्हणजे तुम्ही अत्यंत जवळच्या नातेवाईक. एकदम जवळच्या सोयऱ्याचं लग्न म्हणून पूर्ण फॅमिली. अरे वा वा किती सुंदर योजना नाही का बाबाजी. म्हणजे अशाने काय होईल तुमच्या संपूर्ण नातेवाईकांमध्ये माझा परिचय. आपण लग्नाच्या पूर्वी जावायला धरू हिंदे म्हणजे हरकण्या नाही. बाबाजी आता तसा जमाना नाही काय बाबा. जमाना नाही राहिला पण जमान्यातले लोक तेच आहेत. तोंडावर वेगळे आणि पाठीमागे वेगळे बोलतात. आणि लग्नाची तारीख म्हणता 31 मार्च. 31 मार्च नाही बाबाजी ही तारीख आपल्याला जमणार नाही. अहो म्हणजे भले मी माझ्या परिस्थितीनुसार जास्त शिक्षण घेतलं नसेल आणि एखाद्या घरी नोकरच असेल परंतु माझी मित्र मंडळी हे सरकारी दप्तरमध्ये मोठे मोठे अधिकारी आहेत आणि 31 मार्च हा त्यांचा अत्यंत महत्वाचा कार्यालयीन दिवस असतो. मग आपला कामकाज सोडून ते खरंच माझ्या लग्नाला येतील नाही येतील आणि नाही येतील तर मुख्यमंत्र्याला फोन लावून 4 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करायला लावेल माझ्या पोरीच्या लग्नासाठी. तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना फोन लावला 4 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करणार. म्हणजे तुम्ही कोण. अरे मग आता आम्ही मत देऊन त्याला खुर्चीवर बसवू शकतो तर मग तिथून खुर्ची 5 लाख पत्रिका छापला का फुकट. 5 लाख पत्रिका लग्नाच्या. म्हणजे एवढे मोठे रिश्तेदार आहेत. बापरे रिश्तेदाराचे रिश्तेदार किती आमचे रिश्तेदार. ते सगळं ठीक आहे पण एवढ्या मोठ्या रिश्तेदारांची तुम्ही व्यवस्था करणार कशी. 51 गावचं साऊंड सर्व्हिस चांगलं आहे. तरी बाबांच्या सोबत बोलणे सुरू आहे. म्हणजे एवढा मोठा पाल पेंडल काढायसाठी जागाही पाहिजे ना. 20 किलोमीटर जंगलही कापत आहो ना. गाव देशीला रात दिवस त्याला सुरू आहे. अरे बाबाजी तुम्ही तुमच्या पद्धतीने काय तयारी करणार ते करा काय व्यवस्था करणार ते करा. परंतु आमच्याकडून येणार जे पाहुणे मंडळी आहेत यांचा लग्नामध्ये अपमान नाही झाला म्हणजे कोणाचाच अपमान होणार नाही. प्रत्येकाला मी माना सन्मानाने व्यवस्था करीत. प्रत्येक तसं काय मला समजत नाही. अशी आहे ना हिची मत अशी होती. तिच्या मायाने घेऊन एक वेळ एसटी मधून येत होतो त्या कंट्रायव्हरला डोळा मारला तर भरला घरावर एसटी आणलं. त्यासाठी मी वाजवत चालला होतो. देखणे होते थोडाफार पाहिलं तरी 24 तास 8-9 माणसं आमच्या घरी बसले राहतो. जसा घर नव्हे जानोसा लागला माझा. 24 तास सेवा उपलब्ध. याच्यावर तुम्ही काय उपाययोजना केली की नाही. 2 किलो तिखट घेतलो ना डोळे बोललो तेव्हा 2 वर्ष जगली ना मी. म्हणजे खूप मोठा पराक्रम केला असं वाटतंय का तुम्हाला.
नाही म्हणजे हा एक प्रकारचा तुम्ही मामीवरती अन्याय केला असं नाही म्हणत. काय अन्याय तर का गावभर नवरे करून देऊ तिला अन्याय केला विटेवरती पाय ठेवून बसला म्हणजे स्वतःला का विठ्ठल समजता. विठ्ठल समजलं तर रुक्मिणी नाही आणावं लागेल. आता तुमचं सोडून आपला उठलो का ह्या वयामध्ये. नाही मामाजी मला एकच म्हणायचं की तुम्ही तुमच्या पद्धतीने काय व्यवस्था करता ते करा, परंतु आमच्या पाहुण्यांचा मान सन्मान व्यवस्थित झाला म्हणजे झाला. प्रत्येकाचा मान सन्मान होईल. आणि लग्नामधील जेवणाबद्दल बोलणे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही लग्नाचं जेवण असा द्या असा द्या साधाच द्या व्यवस्थित. जेवणाचं टेन्शन नको घ्या जावई बापू, अशी महाखाली सजवणार आहे. अर्धातास लोक विचार करतील हा खाऊ का हा खाऊ का हा खाऊ का. नुसतं चुरपाचे 25 आयटम आहे. अरे, चला म्हणा, काय हरकत नाही. तरी मी म्हणतो एवढी गर्मी कशी होत आहे या बाबा लग्नाचा व्यापच तेवढा आहे ना, तर तिकडे तिकडे लक्ष ठेवण्यासाठी कोणी पाहिजे. वा 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 म्हणजे ड्रोन कॅमेरा सारखा अजियो का फुकटमध्ये योजना जमवल्या मामाजी. वा 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 लागेल तुम्हाला. पण मामाजी जी लग्नाच्या तारखेला तर खूप दिवस बाकी आहेत हो. आणि तोपर्यंत हा ढोल गाजा इथं बांधणार आहे. बरोबर नाही कशा मुलांचे काजू खाते ना. काजू खाते काजू शिवाय दुसऱ्या गोष्टीला तोंडच नाही लावत. पण मामाजी तुम्हाला काजू परवडतात. कालच 5 किलो खातावर नेऊन फेकलं. खाण्यासाठी मला वेळच भेटला नाही ना, खुर्शी चढल्या. 5 किलो काजू तुम्ही खातावर भेटल्या. मी कसा प्रश्न करतो मला शेवटी मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचे आहात तुम्ही. 5 किलो काजू कशाला 5 क्विंटलही काजू फेकू शकता. पाहू पुढच्या वर्षी. मामाजी खूप मनामध्ये इच्छा घेऊन आलो होतो की 2-3 दिवस मुक्काम करेन म्हणून, पण तुम्ही नाही म्हणता. नाही मुक्काम नाही. ठीक आहे मग आता कोमलशी 2 शब्द तरी बोलून येतो. येथूनच बोला, खोलीत नाही. नाही खोलीत नाही. नाही गुई होते. हा कुठला शब्द झाडीपट्टीचा जायचं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मी आतमध्ये जाऊन बोलू नाही. जायचे नाही. इकडून बोलावं. हो. बरं ठीक आहे इकडून बोलतो. कोमल कोमल झोपली. कलंडी का झोपते. पण मामाजी तिच्यासोबत अत्यंत महत्वाचं काम होतं ना माझं. कोणता. ते नाही का मापासाठी ब्लाऊज पाहिजे होता. माझी शर्ट नाही आणा. येतन कापा झाला ब्लाऊज. पण कशा गोष्टी करता हो तुम्ही. काय करता तुम्ही मला? तुमच्या शरीराची ठेवण कशी, तिच्या शरीराची ठेवण कशी? आता माझ्या शर्ट माझ्या मुलीला होता तर येताना कापल्यावर ब्लाऊज नाही होईल का. अजिबात तुम्ही असा काहून विचार करता. नाही खोलीत नाही. मग आता तुम्हाला जातो म्हणून तुम्ही सांगतो. तो येतो. ओरे बाबा नाही का सांगितलं तर कोमल कोमल पाचशे खंडले त्या डिटेल झोपली. कधी कॉल केला. माझ्या झोपेमध्ये बोलायचं सवय. बरं ठीक आहे. हो. अरे हम तो चले परदेश हम परदेसी हो गए रे. झोपली रे माझी पोरगी झोपली रे. बाबा काय अजिबात फुगा नाहीये. हे हवेची उशी आहे. म्हणजे मी हिला डोक्याच्या खाली घेऊन कधी झोपत नाही. असा पोटाशी धरून झोपतो म्हणजे झोप कशी छान. आमच्या घरची माझ्या हातावर असं डोका ठेवल्याशिवाय माझी शकुंतला झोपतच नाही. आणि बरं झाला मेली का डोळ्यामध्ये खराब होते. तुम्ही काही म्हणा भले माझ्यावरती तुमचा राग होता पण मनाच्या कोपऱ्यात कुठे नाही कुठे प्रेमही होतं. मोठा प्रेम मोठा प्रेम. मामाजी,
तुम्ही काही म्हणा मी देखील माझ्या कोमलवरती असा प्रेम करा असा प्रेम ते माझ्या कोमलची कमळाच्या फुलासारखी काळजी घेऊन एकही पाकडी भेटू देणार नाही आल्यावर मजी म्हणा मी डिटेल देजो काय माझ्या आवडीचा कलर मारा कोणता पोपटी नाही म्हणायचा पिट्टू कलर काय पण ठीक आहे बाबाजी मग मी माझ्या घराचा कलर बदलून टाकतो कोणता मी मारतो महिलेचा कलर आहे काळा नाही म्हणायचा ब्लॅक ब्लॅक म्हणायचा बरं मग येऊ राहिले येतात नवरदेव म्हणून नको येऊ का नवरदेव म्हणून असे नको या मोठा टेन्शन नमस्कार बापरे एवढे तुमचे हात जड झाले का साधा नमस्कार चला इकडे पाहते तिकडे पाहते पण गावाले जावाचं नाव नाही घे पण मी दरवाज्यावर खुर्ची लावून बसलो तर उठलोच जावई बाबूचे गुत्ते मला बहुत माहित आहे मोठा चिपकू जावई आहे माझा हा जरा 8-10 दिवस घरी पाहुणा राहिला जू हा जातो आणि लवकर पत्रिका घेऊन येतो संपूर्ण ग्रामवासी एक हप्त्यापासून उपवास धरा आणि आमच्या घरच्या लग्नात येऊन सोडा पदार्थावर पदार्थ लगेच कोणाच्या सपोजच्या मोरीचा